हॅलो हाय नमस्कार. मी ना इथे चिवडा बनवत होते. मला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. मी तेल गरम करून घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर लगेचच टाकले होते शेंगदाणे थोडे फ्राय झाल्यानंतर दोन उभे पातळ चिरून कांदे टाकले आणि इथे मी मुरमुरे ना फडकून घेते थोडे अशा प्रकारे, कारण बुडाला ना शेवटी जे आहे मुरमुऱ्याचं पावडर जे आहे म्हणजे बसलेलं असतं आणि त्यामध्येच तेल टाकलं ना तेल सगळं आटून जातं त्या पावडरला आणि चिवडा पण म्हणजे वेगळाच होतो. त्यामुळे अशा प्रकारे सगळं पावडर जे आहे ना साफ करून घेते आणि शिवची तयारी चालू आहे. बाऊल आणि स्पून घ्यायचे आणि सोबतच देवांश पण इथे रायटिंगला बसवले मी थोडंसं आणि इथे लगेच मी टाकला कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, लाल मिरची पावडर टाकले, हळदी टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि हा सायंकाळचा टाईम होता, हजबंड घरी नव्हते. पोरांना म्हणजे स्नॅक्ससाठी खूप म्हणजे जास्त प्रमाणात आमच्या घरी चिवडा आवडतो आणि खूप छान पण लागतो. मुरमुरे कुरकुरीत असतील ना खूप चवदार लागतो. आणि इथे माझा मुरमुरा बनवून रेडी आहे, मुरमुऱ्याचा चिवडा. चला तर मग नंतर भेटते नवीन शॉर्टमध्ये. तोपर्यंत बाय.